नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. आज 26 एप्रिल वैशाख शुद्ध दशमी. ज्यांनी आजपर्यंत गुरुचरित्र वाचलेलं आहे त्यांना साधारण आजच्या दिवसाचं महत्त्व कळेल. ज्यांनी फक्त पारायण म्हणून ग्रंथावर बोटं फिरवली त्यांच्या हे लक्षातसुद्धा येणार नाही, एवढा महत्त्वाचा हा दिवस आहे. गुरुचरित्र अध्याय नंबर 24 ते 29मध्ये आजच्या दिवसाचं महत्त्व दिलेलं आहे. आज गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर यांनी भक्तांना श्री क्षेत्र कुमसगी म्हणजेच कुमसी या ठिकाणी त्रिविक्रम भारतीला विश्वदर्शन दिलं. हा पुण्यमय दिवस. या दिवसाचं महत्त्व अतिदुर्लभ असंच आहे. त्रिविक्रम भारतीला अहमपणा झाला होता म्हणून गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्याला ज्ञानप्राप्ती करून देण्यासाठी, त्याला समज देण्यासाठी कुमसी या ग्रामी प्रगट झाले आणि त्या ठिकाणी विश्वदर्शन दिल्याचा उल्लेख अध्याय नंबर 24 ते 29मध्ये आहे. भाविकांनी जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा अध्याय नंबर 24 ते 29 शांतपणे वाचून त्याचा आस्वाद घ्यावा. गुरु नृसिंह सरस्वती महाराज अत्यंत कृपाळू. त्यांनी भक्तांना वेळोवेळी उपदेश केले, वेळोवेळी अनुभव दिले. त्रिविक्रम भारती हा त्यानंतर नृसिंह सरस्वती महाराजांचा भक्त झाला, परंतु तत्पूर्वी त्याला फार अहमपणा झाला होता. म्हणून नृसिंह सरस्वती महाराज कुमसी या गावी गेले आणि त्याला विश्वदर्शन दिलेल्या पादुका उमटलेल्या आहेत. आज तिथं हजारो भाविक जमतात. अभिषेक, त्याचबरोबर महाप्रसाद वगैरे कार्यक्रम होतात. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ज्यावेळी गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरून कुमसी गावी निघाले तेव्हा वाटेत त्यांना कुकळई या गावी तहान लागली आणि त्यांनी भक्तांना सांगितलं की मला तहान लागली, मला ताक मिळालं तर बरं होईल. आणि त्यांनी गावामध्ये चौकशी केली, ताक उपलब्ध झालं आणि गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी ताक घेतलं, ताकाचा आस्वाद घेतला. म्हणून आजही त्या गावात पालखी आल्यानंतर गाणगापूरून कुमसीला पालखी येते आणि ही पालखी आल्यानंतर गावातील भाविक नृसिंह सरस्वती महाराजांना आजही ताकाचा नैवेद्य दाखवतात. माझी भक्तांना विनंती आहे, आज दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळी, कारण हा व्हिडिओ करायला उशीर झाला, मी पूर्णपणे विसरलो होतो, करावा म्हटलं पण लक्षात आलं नाही. परंतु आज मी नाशिकला आलो काही महत्त्वाच्या कामासाठी आणि तिथं हा मी व्हिडिओ करत आहे. म्हटलं की भाविकांना ही गोष्ट कानावर जाणं गरजेचं आहे, कारण अक्कलकोट स्वामी दर्शनचा म्हणजेच मी केलेले काही व्हिडिओ भक्त आवर्जून वाचतात, ऐकतात. तर भाविकांनी आज दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळी एक ग्लासभर ताक नृसिंह सरस्वती महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवावं आणि त्याचा आस्वाद आपण सहकुटुंब सहपरिवार घ्यावा आणि आजच्या दिवसापासून ताक प्यायला सुरुवात करावी. इंद्रस्य दुर्लभः तक्रम. इंद्राला ताकाचं दुर्लभ आहे. त्याला अमृत मिळतं पण त्याला ताक मिळत नाही. तर आपण या दिवसापासून ताक घ्यावं. ताक आरोग्याला अतिशय लाभदायक आहे आणि ताकाचं सेवन केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच अंशी आजारपण येणार नाही, आहे ते आजार निघून जातील. दुसरं, आज विश्वदर्शन दिवस. नृसिंह सरस्वती महाराज कुमशीला आले, भक्ताला दर्शन दिलं त्रिविक्रम भारतीला. आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं की गुरु नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूरून कुमशी या ग्रामी आले. कुमशी हे गाव गाणगापूर अक्कलकोट रोडवर अफझलपूर नावाचं गाव आहे आणि गाणगापूरपासून साधारण 32 किलोमीटर अंतरावर कुमसी हे गाव आहे. अफझलपूरला आल्यानंतर तसंच सरळ निघाल्यानंतर भीमा नदीचा पूल आहे आणि या भीमा नदीचा पूल संपताक्षणी डाव्या हाताला गाडी वळवल्यानंतर बम्मणहळ्ळी आणि त्याच्यानंतर कुमसी हे गाव आहे. खेडं आहे, रस्ता थोडा अरुंद आहे पण गाड्या जातात. डाव्या हाताला बघत जायचं आणि चौकशी करावी. तुम्ही अफझलपूरपासून साधारण 15 मिनटामध्ये या कुमसी गावी जाऊ शकता. तिथं तुमचं स्वागत होईल.
त्या ठिकाणी भीमा आणि कृष्णा नदीचा संगम आहे. पाणी असता स्नान करू शकता किंवा आपण हातपाय धुवू शकता. आणि वर आल्यानंतर तिथं विश्वदर्शनच्या पादुका उमटलेल्या आहेत. भारतात विश्वदर्शनच्या 3 घटना घडल्या. त्यापैकी एक घटना ही अगदी अफझलपूर म्हणजेच अक्कलकोट, अफझलपूर आणि कुमशी हे साधारण अंतर फक्त 65 किलोमीटरचं आहे. आपण अवश्य दर्शन घ्यावं आणि त्याच्यानंतर भाविकांना पुन्हा गाणगापूरला जाता येईल. तर आजच्या दिवशी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप, हे नामस्मरण 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 33 वेळा किंवा 108 किंवा आपल्या सोयीप्रमाणे, आज रविवार आहे, आपल्या सोयीप्रमाणे जास्तीत जास्त वेळा करून गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना प्रेमाने आपल्या घरी बोलवावं. कारण आपल्या घरी आल्यानंतर ते तुम्हाला दर्शन देतील आणि ते दर्शन मिळण्यासाठी आपण तळमळीने प्रार्थना करा. आणि गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना सांगा, महाराज, आपण त्रिविक्रम भारतीला त्याच्या अहमपणामुळं दर्शन दिलं, परंतु आज आम्ही तुम्हाला प्रेमाने बोलवत आहोत. तुम्ही आमच्या घरी या, आम्हाला दर्शन द्या. आम्हाला विश्वदर्शनची देखील अपेक्षा नाही आणि आमच्या घरी तुम्ही वास्तव्य करा. कलियुग आहे, दिवस वाईट आहेत, पण तुम्ही जर आमच्या घरी आलात आणि आमच्या घरी राहिलात तर आम्हाला खूप आनंद होईल. आणि तो आनंद देण्यासाठी आपण आम्हाला प्रेरणा द्यावी, आपण आम्हाला आनंद द्यावा, ही नम्र प्रार्थना आहे. आणि आजच्या दिवसाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी गाणगापूरचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कुमसी या गावी आले, पालखीने आले, त्यांनी विश्वदर्शन दिलं आणि विश्वदर्शन दिल्यानंतर कुमसी या गावी नृसिंह सरस्वती महाराज गुप्त झालेले आहेत. गुरुचरित्रामध्ये तसा उल्लेख देखील आहे. आणि त्यानंतर पालखी रिकामी गेली गाणगापूरला, हाही उल्लेख आहे. त्यामुळं कुमसी या गावी नृसिंह सरस्वती महाराज गुप्त झालेले आहेत. तिथं त्यांचं वास्तव्य आहे. अत्यंत शांत स्थान आहे. ज्याला खरोखरच मनापासून उपासना करायची आहे त्यांनी अवश्य जावं, काहीही अवघड नाही. आता अनेक जणांना कुमसी हे गाव माहिती झालेलं आहे. कदाचित गाणगापूरला मुक्काम करण्याऐवजी आपण एखाद्या वेळी कुमशीला मुक्काम केला तरी चालेल. 1-2 मुक्काम करा. काही सोयी आहेत, काही गैरसोयी आहेत, परंतु तिथं गुप्त रूपाने किंवा प्रत्यक्ष रूपाने गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दर्शन देतील. आजच्या या शुभदिनी, की ज्या दिवशी इतिहासामध्ये विश्वदर्शनची घटना घडली, त्रिविक्रम भारतीला विश्वदर्शन दिलं, तसं आपल्याला आपल्या घरात गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन द्यावं, आपल्या कुटुंबाला आशीर्वाद द्यावेत आणि आपलं उर्वरित आयुष्य सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्यमय व्हावं, अशी आजच्या विश्वदर्शन दिनी गुरु नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.